गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच मी तुम्हाला हे पीपीटी शेअर केलेलं होतं. ऍक्सिडेंट केअर. आता ऍक्सिडेंट केअर रिलेटेड मी तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आता सांगतोय, खरंच नीड आहे का? कारण की दिस इज नॉट अ नॉर्मल पॉलिसी, दिस इज नॉट अ मेडिक्लेम पॉलिसी, दिस इज नॉट अ नॉर्मल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. ही स्पेसिफिक पॉलिसी अशी आहे की याची गरज तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला कुठल्याही मुवमेंटला लागू शकते. आणि याच्यासाठी जी काय आपण कॉस्ट बेअर करतो की तुमच्या डे टू डे रुटीन मधला जो कुठला छोटा आयटम असेल, मग ते शेअर रिक्षा असेल किंवा तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा घेताय किंवा काही घेताय, त्या कॉस्टला मॅच होणारी ती डेली बेसिसची कॉस्ट आहे. त्याच्यामुळे ही पॉलिसी शक्यतो तेवढी फेमस नाही, तेवढी सांगितली जात नाही. आणि ही मी स्पेसिफिकली माझ्या प्रत्येक क्लायंट पर्यंत पोहोचवतो, कारण की ही पॉलिसी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं खूपच गरजेचं आहे. ओके, मी आता थोडंसं चालू करतो. ऍक्सिडेंटल, पर्सनल ऍक्सिडेंटल केअर, डेथ, डिसॅबिलिटी आणि कॉम्पेन्सेशन, वीकली कॉम्पेन्सेशन पॉलिसी या पॉलिसीचं नाव आहे बेसिकली. ही एक पॉलिसी जी तुमचा बिझनेस तर खूप वाढवेलच, पण त्या पद्धतीने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे लोक असतील त्यांचं पण खूप भलं करेल. कारण की ह्या पॉलिसीज त्यांना जनरली कोणी येऊन सांगत बसत नाहीत, कारण की याचं प्रीमियम कॉस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी खूपच कमी आहेत आणि त्याच्या अजून वेगळी कारणं पण आहेत, ते आपण बोलूया. सो मी सुरुवात करतो की फर्स्ट ऑफ ऑल, an accident can hurt you bad while allow it to hurt your finances too. याचा अर्थ बेसिक तुम्हाला लक्षात आला असेल की बाबा तुमचा ऍक्सिडेंटल इंजुरी असेल जी खरोखर तुमच्या हातात नव्हती, तुमची तब्येत खराब आहे, तर मी समजू शकतो की तुम्हाला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आज नाही तर उद्या येणार आहे. पण ऍक्सिडेंटल इश्यू हा अनप्रेडिक्टेबल असतो, त्याच्यामुळे तो खरोखर तुम्हाला दोन्हीकडे वीक करतो. एक तर तुम्ही फिजिकली खूप डॅमेज होता आणि त्याच पद्धतीने तुमचे फायनान्सेस पण खूप अफेक्ट होतात. सेकंड, जर का आपण बघायला गेलो मार्केट सिनेरिओ, ऍक्सिडेंटलचं थोडंसं बॅकग्राऊंड आहे. 1% फक्त पॉप्युलेशन आहे जे ऍडिक्वेटली इन्शुर्ड आहे. ऍव्हरेज सम इन्शुर्ड म्हणजे इन्शुरन्स व्हॅल्यू पर पर्सन इज जस्ट 4 lakhs रुपीज. रोड ऍक्सिडेंट्स प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. अल्कोहोल कन्झम्पशन इट वॉज हॉरिबली वाढलेलं आहे बेसिकली. मोबाईल फोन ड्रायव्हिंग करताना वाढले आहेत, कारण की मोबाईल फोनचं युसेजच खूप वाढलंय. नॅचरल डिझास्टर्स वेगवेगळ्या पद्धतीने, जसं पाणी अचानक साचतं, पाण्याबरोबर कारच्या कार वाहून जातात, कुठेतरी माणसं नॉर्मल अडकलेली असतात, कुठल्या तरी ट्रेकला गेलेली आणि अचानक मधला ओढा एवढा पद्धतीने वाढतो आणि त्याच्यात चुकून माकून एखाद्याने क्रॉस करायचा प्रयत्न केला तर तोही त्याच्यात एक ऍक्सिडेंट होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपण खूप ऐकत असतो, फक्त ते आपल्या आजूबाजूच्या नसतात, त्याच्यामुळे आपल्या त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येत नाही. दुर्दैवाने त्या दुसऱ्यांबरोबर पण घडतायत, आपल्याबरोबर ओळखीच्यांमध्ये पण घडतायत, पण आपल्याबरोबर सुदैवाने ते घडत नाही. पण याचा अर्थ आपण त्याची काळजी घेतलीच नाही पाहिजे का? तर असं नाही. तर बेसिकली ते ज्या सिच्युएशन्स आहेत त्या कोणालाही सांगून येत नाही. ओके, ट्रेकिंगला गेलेल्या एखाद्या मुलाला ते सांगून येत नाही की तिथे त्याच्याबरोबर काय इन्सिडेंट घडणार आहे. ड्राईव्ह करणाऱ्या माणसाला, पुण्याला एखादा ड्राईव्ह करतो, समोरचा एखादा ड्रिंक्स घेऊन ड्राईव्ह करतोय, त्याने येऊन ठोकले तर त्याला सांगून ठोकत नाही की मी ड्रिंक्स घेतलेले आहेत, तुला ठोकणार आहे. सो असं काहीच नसतं की तुमच्या हातात काहीच नाही. नॉर्मल फरशीवर तुम्ही नॉर्मल चालताय, तुमच्याकडचे ज्याकडे मेड आहेत त्याने जर का फरशी पुसली, तुम्हाला लक्षातच नाही राहिलं, तुम्ही पटकन चालायला प्रयत्न केला, पडलात, सांगून नाही. प्रत्येक ठिकाणी कोणी तुम्हाला सांगत बसणार नाही की मी आज नाही तर उद्या तुला अफेक्ट करणार आहे. सो ऍक्सिडेंट्स आर मेड ऍक्सिडेंटली. ते कुठेही प्लॅन नसतं की बाबा असं होईलच म्हणून. त्याच पद्धतीने इंडियामध्ये जर का तुम्ही विचार करा तर असे बरेच कॉमन सिनेरिओ तुम्हाला दिसतात. याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. या सगळ्या तुम्ही डे टू डे रुटीन मध्ये तुम्ही बघताय, पण त्या तुमच्याबरोबर कधी घडल्या नाही, माझ्याबरोबर कधी घडल्या नाही, म्हणून मे बी त्याची आपल्या सिव्हिरिटी किंवा त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येत नाही. त्याची गरज का आहे? ह्या ज्या फिगर्स आहेत ना, या सगळ्या ऍक्च्युअल फिगर्स आहेत. 4.25 लाख ऍक्सिडेंटल डेथ दर वर्षाला 18-19 स्टॅटिस्टिक्स आहे, रिपोर्ट होत आहेत. 3 मिनिटांमध्ये एक माणूस जातोय रोड ऍक्सिडेंट मध्ये. 80 डेथ फक्त रोड अँड रेड ऍक्सिडेंट आहेत, 73 त्याच्यामध्ये अजून ट्रक ऍक्सिडेंटच्या आहेत, 89 डेथ्स प्रत्येक टू व्हीलर रेग्युलर ज्या क्लेम्स येतात ते 89 डेथ्स आहेत त्या.
हा ऍक्च्युली तुमचा ग्राफ असला पाहिजे. बरेच जण काय चूक करतात, पहिल्यांदा खाली सगळ्यात एक हाऊसिंग लोन घेतात आणि ऍसेट बनवायला जातात. तुमची कुठलीही प्रॉपर्टी जोपर्यंत ती लोन फ्री नसते तोपर्यंत त्याला तुम्ही ऍसेट म्हणणं चुकीचं ठरतं. कारण की उद्या जर का काय बरं वाईट होतंय तर ती ऍसेट कम्प्लिटली ती जी कुठली इन्स्टिट्यूशन आहे त्याच्याकडे ट्रान्सफर होते आणि तुमच्या फॅमिलीला फक्त एक्स्ट्रा जी अमाऊंट ती विकल्यानंतर मिळणार आहे तीच मिळते. सो ग्राउंड लेवलला जी बेसिक ग्राउंड लेवल आहे त्याला तुमचे ऍसेट असू शकत नाही. इथे तुमचं प्रोटेक्शनच असणं गरजेचं आहे. ते प्रोटेक्शन आता तुम्ही इथे समोर तुम्हाला ग्राफ मध्ये दिसतंय. इट शुड बी अनसडन डेथ, इट इज ऍक्सिडेंटल डेथ, इट इज अनसडन एक्सपेन्सेस दॅट आर हेल्थ इश्यूज, हेल्थ रिलेटेड ऍडमिशन्स ज्या होतात, हॉस्पिटलाइज होतात, सर्जरीज ज्या होतात, या सगळ्या अनप्लॅन्ड असतात. याला कुठेही काही आपल्या आयुष्यात संबंध नसतो. अगदी प्युअर व्हेजिटेरियन माणूस पण गॅरंटीड सांगू शकत नाही की मला कधीच हॉस्पिटलायझेशन होणार नाही, माझा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही, असं तर कुठलाच माणूस सांगू शकत नाही. भले भले मोठे मोठे लोक ती पण ऍक्सिडेंट मध्ये गेलेली आहेत. असं नाही की सर्वसामान्य जात आहेत बसमध्ये ट्रॅव्हल करतात, असं काहीच नाही. मर्सिडीज बेंचचा पण ऍक्सिडेंट होतो, हेलिकॉप्टरचा पण ऍक्सिडेंट होतो, किंवा एखाद्या मोठ्या जहाजाचा टायटॅनिक सारख्या त्याचा पण ऍक्सिडेंट होतो. सो इट इज नॉट प्लॅन बट इट हॅपन्स. ओके, सो सगळ्यात खाली जो बेस आहे, जो सगळ्यात अनप्रेडिक्टेबल आहे, इट शुड बी युअर ऍक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी कव्हर विथ द इन्कम लॉस फॅसिलिटी अँड विथ लाईफ इन्शुरन्स बरोबर हेल्थ इन्शुरन्स पण. त्याच्यानंतर येतो हा लाईफ इन्शुरन्स, याच्यात नॅचरल डेथ पण कव्हर होते, ऍक्सिडेंटल डेथ पण कव्हर होते, डिसॅबिलिटी पण कव्हर होते, आणि प्लस तुम्हाला रिटायरमेंट किंवा तुमचे जे काही गोल्स आहेत एज्युकेशन किंवा या सगळ्या गोष्टींचे ते कव्हर होतात. त्याच्यावरती येतात म्युच्युअल फंड, एक सर्टन अमाऊंटचं तुम्ही रिस्क घ्यायची आहे तुमच्या एका सर्टन फंडची, तर ती तुमच्या त्याच्यावरती येते, आणि त्याच्यावरती येतात ऍसेट्स. सी, म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स, पीपीएफ, रिकरंट डिपॉझिट, हे सगळे इम्पॉर्टंट काय, हे सगळे लिक्विड आहे. याच्यात तुमची एखादी प्रॉपर्टी 10 करोडची आहे, पण ज्यावेळेस वेळ येते त्या मोमेंटला ते 10 करोड तुम्हाला विकताना खूप जड जातात. ते जाताना ती प्रॉपर्टी विकली पण जात नाही. तुम्ही नसलात तर तुमची ती प्रॉपर्टी विकताना डिस्काउंटिंग रेट मध्ये विकली जाते, कारण की तुम्ही तिथे डील करायला नसता. सो हे जे बाकीचे ऍसेट्स आहेत ना, या तुमच्या तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही केलेले प्युअर ऍसेट्स आहेत, ज्या इमिडिएटली त्यांच्या कामाला येणार आहेत इन केस ऑफ समथिंग गोज रॉंग. बट ऍसेट्स वगैरे ह्या तुम्ही असताना त्याचं जे अप्रिसिएशन आहे आणि तुम्ही नसताना जे अप्रिसिएशन असणार, याच्यात जमीन आसमानचा फरक असतो, कारण की डीलिंग मध्ये तुम्ही नसता. ओके, सो हा एक ग्राफ आहे, हा जो मला वाटतो की हा परफेक्ट ग्राफ आहे आणि त्या प्रत्येकाने फॉलो करावा. ऍक्सिडेंट म्हणजे काय हे मी सांगायची गरज नाही. सडन, अनफोर्सिन अँड इव्हेंटरी इव्हेंट कॉज बाय एक्सटर्नल ऑर विजिबल ऑर व्हायलेंट मीन्स. ऍक्सिडेंटल म्हणजे तुम्ही रस्त्यावरती पडणं, जिन्यात पडणं, जमिनीवरती पडणं, कुठेही असू शकतं. हे सगळे इन्सिडेंट्स तुम्ही रोज टीव्हीवरती आज नाही तर उद्या, काल नाही तर परवा, कधी ना कधीतरी बघितलेले असतील. पण या इन्सिडेंट्स मध्ये फॉर्च्युनेटली आपल्यातलं कोणी नसल्यामुळे आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी नाही. मी प्रत्येक वेळेस का बोलतो, कारण की हे सगळं आपण फक्त बघत असतो, हे फक्त बघत असतो, त्याच्या पलीकडे आपला विचार येत नाही. ठीक आहे बाबा, मी वाचलो ना, विषय संपला. तुम्ही वेनसडे सारखा नसरुद्दीन शहाचा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बॉम्ब ब्लास्ट होतो, ट्रेन मध्ये होतो किंवा कुठल्या तरी एरियात होतो, आपण घरी येतो, बातम्या बघतो, 10 वेळा बघतो, अरे रे म्हणतो, आणि नंतर देवाचे आभार मानतो की बरं झालं मी किंवा माझ्या माहितीतला कुठलाही माणूस या ब्लास्ट मध्ये नव्हता, गेला नाही, बेसिकली अफेक्ट झाला नाही. पण ती तुमच्यावरती वेळ येईपर्यंत थांबायची गरज आहे का? तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पेन्सेशन किंवा या गोष्टीचा विचार येणार आहे का? तर नाही. आपण आधीपासून या सगळ्या गोष्टी प्रिपेअर्ड असणं पाहिजे. त्या पर्टिक्युलर इन्सिडेंट्स मध्ये जे माणसं गेली त्यांना हे आधीपासून माहिती होतं का? तर नाही. मी इथे कुठल्याही पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही, पण मी ह्या रियालिटीमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की आपण बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट करत असतो, बरेचसे खर्च करत असतो, पण कधीतरी त्याच्यातला एक छोटासा पार्ट आपण असा बाजूला काढलाय का की खरोखर माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या फॅमिलीसाठी तो कामाला येणार आहे. तर फारच कमी लोकांचे हे ऍक्सिडेंटल कव्हर किंवा मेडिक्लेम प्रॉपर असणं हे सगळं खूप कमी लोकांचं असतं. आणि प्रत्येकाने विचार करावा की तुमचं या पद्धतीचं कव्हर आहे की नाही. आणि मला ऑलमोस्ट गॅरंटी की हे तुमच्याकडे ह्या अशा पद्धतीचं कव्हर नसणार आहे. सो तुम्ही ते नक्की बघा आणि ते रिव्ह्यू करा. ओके, हे सगळं आता ते मी जे सांगत होतो ह्या पद्धतीचे जे अनफोर्सिन इव्हेंट्स आहेत हे आपण बघत असतो, पण आपल्याला त्याचा रिलेटेड काहीच संबंध नसतो. हे टेररिस्ट अटॅक म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, या झाल्यात कधी ना कधीतरी, बट आपण कधीच त्याच्याकडे, आपण तिथं नव्हतो, आपण वाचलो या अँगलनेच फक्त बघितले जातात. सो हे सगळ्या गोष्टी आहेत
या सगळ्या गोष्टी या विचार करण्याला भाग पडणार आहे. याच्यामध्ये कोणाची तरी नॅचरल डेथ झाली आहे का? आणि हे इन्सिडेंट्स रेग्युलरली डे टू डे रुटीन मध्ये होत आहेत. याच्यात एकही नॅचरल डेथ नाही, याच्यात सगळ्या ऍक्सिडेंटल डेथ आहेत. आणि ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर माणसांची कुठलीही चूक नाही, त्यांची सायकोलॉजिकली काय चूक नाही की ते तिथेच असायला का पाहिजे होते, त्यांची फिजिकली काय अफेक्ट होते किंवा फिजिकली काही प्रॉब्लेम होतात असंही नाही. एकदम धडधकट माणसं होती ती पण तुमच्या माझ्यासारखीच. पण दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत ते घडलं, जे सुदैवाने आपल्या बाबतीत घडलं नाही. ओके, तर हे बरेचसे इन्सिडेंट्स आहेत. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला फार एक्सप्लेन करत नाही, सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. मला दाखवायचा उद्देश एवढाच होता की हे आपण फक्त बघतो पण त्याच्यावरती आपण कधी विचार करत नाही. आता बाकीच्या गोष्टी या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्या गोष्टी लाईफ इन्शुरन्स कव्हर्स ऍक्सिडेंटल डेथ ऑल्सो, देन बाय टू सेल, याच्यामध्ये डिसॅबिलिटीचा क्लॉज नसतो, याच्यामध्ये अर्निंग तुमचं जे अफेक्ट होतं डे टू डे रुटीनचं ते त्याचा क्लॉज नसतो, स्मॉल अर्निंग, या सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर नसतात. आता ही अर्जन्सी का आहे याची पण मी नीड क्रिएट काय करत नाही, पण हे सगळ्यांना माहिती आहे ऍक्सिडेंट फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो ऍक्सिडेंटल होतो. त्याच्यामुळे ती अर्जन्सी का आहे किंवा काय नाही याच्यावरती डिबेट होऊ शकत नाही. जी लेडी का जेंट्स कोण जो चालत होता त्याला काहीही ती मात्र म्हणजे शक्यता वाटत नव्हती की आज आपल्याबरोबर असं काही घडणार आहे. आणि ते नारळाचं झाड पडून अनफॉर्च्युनेटली त्यांची डेथ झाली, जे कोणी होते त्यांची. सो हे कुणाच्याही म्हणजे ह्याच्याच बाबतीत घडणार आहे किंवा त्याच्याच घडणार असं नाही, माझ्या बाबतीत घडू शकतं. मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतोय, मे बी काही झालं तर या बिल्डिंगचं काही होऊ शकतं. सी ह्या गोष्टी आहेत ना, मी उगाच अशा पद्धतीने सांगणं चुकीचं आहे, पण ह्या जोपर्यंत अशा पद्धतीने सांगितल्या जात नाहीत ना तोपर्यंत कळत पण नाही. ओके, सो ऍक्सिडेंट पॉलिसी खूप अर्जंट बेसिसवरती घेणं गरजेचं आहे आजकालच्या सिनेरियोमध्ये. या बाकीच्या गोष्टी मी आता एक्सप्लेन करत नाही. आता सगळ्यात महत्वाचं काय की तुमची ऍक्सिडेंट पॉलिसी कितीची असली पाहिजे, हे मी काही बाकीचे बेसिक डिटेल्स आहेत. ठीक आहे, मी आता स्क्रीन शेअर बंद करतो, मी त्याचं प्रीमियम रेट्स आणि हे सगळं सांगतो तुम्हाला. सो ऍक्सिडेंट पॉलिसी बद्दल आतापर्यंत एवढी उदासीनता म्हणता येईल किंवा हे का आहे, तर बेसिकली त्या पॉलिसी तेवढ्या पॉप्युलर नाही आहेत. प्रत्येक कंपनीकडे ही ऍक्सिडेंट पॉलिसी आहे, पण तेवढ्या पोटतिडकीने ते सांगितल्या नाही, कारण की त्याचे प्रीमियम रेट्स एवढे निग्लिजिबल आहेत की तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल, तुमचं वय आहे 50 वर्ष, तुम्ही जर का आज नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल डेथची म्हणजे नॅचरल डेथची एखादी लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घ्यायला गेला तर त्या 50 लाखासाठी यू नीड टू पे ऑलमोस्ट 30-40,000 रुपीज पर एनम. ओके, वर्षाला 50,000 रुपये भरायचे, 40,000 भरायचे किंवा 30,000 भरायचे मे बी, आणि ते पण नॉन रिफंडेबल. आणि ते कशासाठी, तर मे बी नॅचरल डेथ होऊ शकते, मे बी ऍक्सिडेंटल डेथ होऊ शकते. पण 50 to 60 एज हे असं आहे की ऑफकोर्स त्याच्यात तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम असू शकतात, पण त्यावेळेस आपलं ट्रॅव्हलिंग रेग्युलर चालू असतं, आपलं फिरणं खूप चालू असतं, आपण रेग्युलरली कुठे ना कुठेतरी जात असतो, आपण बाईक चालवत असतो, कार चालवत असतो. ते 70 नसते आपली की आपण हे सगळं सोडलेलं आहे. 50 एज मध्ये पण आपण ड्राईव्ह करत असतो, 50 एज मध्ये आपण बाईक चालवत असतो, आपण एक्सपिडिशन करत असतो, कुठे टूरला जात असतो, एखादा ट्रेक करत असतो, व्हॉट इट मे बी. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या चालू असतात. मग त्या केसमध्ये जर का मला नॅचरल डेथची जी पॉलिसी आहे 30 ते 40,000 रुपये ती परवडत नसेल, जर का ती परवडत असेल तर ती घेतलीच पाहिजे, कारण की नॅचरल डेथ पण हा एक आजकालच्या लाईफस्टाईल मुळे जे होणारे धोके आहेत त्याच्यामुळे नॅचरल डेथची पण पॉसिबिलिटी आहे, नाकारू शकत नाही. पण त्यासमोर जी बेसिक पॉसिबिलिटी आहे की ऍक्सिडेंटल डेथ ज्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही तरी सुद्धा माझं काहीतरी होऊ शकतं, त्याची त्या 50 लाखासाठीची जी कॉस्ट आहे ती जेमतेम आहे 500 रुपये महिना. तुम्ही जे काय ऐकलं ते बरोबर आहे, 500 रुपये महिना. तुमचं केबल बिल पण कधी कधी टाटा स्कायचं 700 रुपये असतं. तुम्ही कारमध्ये एकदा पेट्रोल भरतात ते पण 1000च्या खाली भरत नाही. 500 रुपयाचं पेट्रोल कधी मी भरलेलं कारमध्ये शक्यतो ऐकलं नाही की ठीक आहे बाबा जेवढं आहे 1000-2000चं भरून टाक, विषय संपतो. बाईकचं पेट्रोल पण 300 रुपयाच्या खाली नाही जात आजकाल, नुसती टाकी फुल करायची म्हटलं तरी. सो सांगायचा उद्देश असा आहे की ती जी कॉस्ट आहे ना 500 रुपये महिना, त्या 500 रुपये महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला 50 लाखासाठी प्रोटेक्ट करताय. इन केस ऍक्सिडेंटल जर का इंजुरी झाली तर तुमच्या गाडीला नॅचरली काय होतं का, नॅचरल डेथ गाडीची असते का किंवा नॅचरल डॅमेज गाडीचं असतं का, नाही, ऍक्सिडेंटलच असतं. पण जी गाडी फॉर एक्झाम्पल माझी डस्टर आहे ज्याची कॉस्टिंग आज जवळपास 7-8 लाख रुपये डेप्रिसिएट करून, पण त्याच गाडीसाठी मी आज 25,000 रुपये प्रीमियम भरतोय, 25,000 रुपये वर्षाचा प्रीमियम भरतोय. त्या गाडीला ऍक्सिडेंटली काय प्रॉब्लेम झाला
तरच त्याचे मला पैसे मिळणार आहेत. त्याच्यावर झाड पडलं, ती गाडून ठोकली, दुसरी गाडी येऊन तिला ठोकली, ती वाहून गेली, ती चोरीला गेली, हे ऍक्सिडेंटल जे प्रकार आहेत ना ते घडले तरच मला त्याचे पैसे मिळणार आहेत. तर मी माझ्या छोट्याशा डस्टर गाडी बद्दल एवढा कॉशियस आहे की बाबा मला तो प्रीमियम भरणं गरजेचं आहे. उद्या जर का ती डस्टर गेली आणि माझा तो इन्शुरन्सचा प्रीमियम पण नसेल तरी माझा किंवा माझ्या फॅमिलीच्या आयुष्यात तसा काय फरक पडणार आहे का? ठीक आहे, एक गाडी गेली, दुसरी आपण घेऊ शकतो, आता लगेच नाही तर 2 वर्षांनी घेऊ शकतो, पण त्याने माझं लाईफ तर काय अडत नाही. पण त्याच ऍक्सिडेंटल डेथ मध्ये, ऍक्सिडेंट इंजुरी मध्ये डस्टर बरोबर मी पण गेलो तर माझ्या फॅमिलीला किती फरक पडू शकतो. बरं, एवढं सगळं असताना 8 लाखाच्या गाडीला, 7 लाखाच्या गाडीला मी 25,000 रुपये करतोय आणि त्याच्या दसपट किमतीच्या माझ्या स्वतःच्या इन्शुरन्ससाठी मी 5,000-6,000 रुपये भरू शकत नाही. राईट, हे तुम्ही भरू शकता, हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण तुमच्यापर्यंत अशा पद्धतीची स्कीम आलीच नाही. सो ऍक्सिडेंटल डेथ मध्ये आपल्या त्या पॉलिसीमध्ये आपल्याला 50 लाख रुपये लमसम आपल्या नॉमिनीला मिळतात, जे कम्प्लिटली टॅक्स फ्री असतात. ऑफकोर्स इन्शुरन्सचे पैसे टॅक्सेबल नसतातच कधी, ते टॅक्स फ्री असतात. उद्या जर का मेजर ऍक्सिडेंट मध्ये माझे 2 लिम्स जर का अफेक्ट झाले, 2 हात, 2 पाय किंवा 2 डोळे, कान, 2 कुठलेही लिम्स माझे जर का अफेक्ट होतात तर मला 50 लाख रुपये मला स्वतःला मिळतात, जेणेकरून मी पुढचं आयुष्य बऱ्या पद्धतीने जगू शकेन. काहीच झालं नाही पण माझं परमनंट डिसेबिलिटी आली, टेम्पररी परमनंट डिसेबिलिटी, मी परमनंट नाही म्हणणार, वर्षभर मला डॉक्टरांनी सल्ला दिला तुम्ही घरीच थांबायचं, कुठे जायचं नाही. मग त्या केसमध्ये काय, मग त्या केसमध्ये वीकली 15,000 रुपये म्हणजे महिन्याचे झाले 60,000 रुपये. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत ते मला तेवढ्या पिरियडचे मला ते पैसे मिळून जातात. सो वीकली कॉम्पेन्सेशन हा पण खूपच अप्रतिम ऑप्शन आहे की ज्या मोमेंटला काही इश्यूज होतात त्या मोमेंटला तो ट्रिगर होतो आणि तो खूप महत्वाचा असतो. ऍक्सिडेंटल पॉलिसीमध्ये काही एक्सक्लुजन्स आहेत, जसं सगळ्यात महत्वाचं, मी जर का कुठली अशी ऍक्टिव्हिटी करतोय की जी नॉर्मल मी आज सपोज ऑफिस जॉब करतोय किंवा आणखी काय, ऑल ऑफ अ सडन मी मोटर बाईक रेसिंग मध्ये गेलो. मोटर बाईक रेसिंग हे पर्पजली मी त्या एका ह्याच्यात गेलो की ज्याच्यामध्ये तो धोका जास्ती आहे इन केस ऑफ डेथ, इन केस ऑफ ऍक्सिडेंटल डेथ होण्याचा. तर त्या केसेसमध्ये जर का तुमचं असं काय तुम्ही चेंज करताय नेचर, ते तुम्ही ते इंटिमेट करणं गरजेचं आहे. सेकंडली, सुसाईड हा ऍक्सिडेंटल डेथ पकडला जात नाही. ओके, सुसाईड हा पकडला जात नाही. तिसरी, कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड असाल, जसं समोरच्याने ड्रिंक्स घेतलेत आणि जर का तुम्हाला त्यांनी गाडी ठोकली आणि तुम्ही गेलात, येस क्लेम मिळतो कारण की तुम्ही ड्रिंक्स घेतले नाही. पण तुम्ही स्वतः ड्रिंक्स घेऊन जर का ड्राईव्ह करताय आणि तुमचा ऍक्सिडेंटल डेथ झाला, तुमच्या पोस्टमॉर्टम मध्ये कळतं की अशा अशा पद्धतीने ड्रिंक्स घेतल्यामुळे हा ऍक्सिडेंट झालेला आहे, इट विल बी गॅरंटेड रिजेक्टेड. ओके, ते नीट समजून घ्या. या बेसिक 2-4 गोष्टी आहेत, पण या खरं लॉजिकली देण्यात काय लॉजिक नाही, नाहीतर सगळेच जण बिंदास काय वाटेल त्या पद्धतीने जगतील. सो ऍक्सिडेंटल पॉलिसी 50 लाखाला 5 ते 6,000 प्रीमियम येतो साधारण विचार करत, आणि 1 कोटीचं जर का तुमचं कव्हर करायचं असेल तुम्हाला 1 करोड, तर तुम्हाला जेमतेम 9,000 रुपये प्रीमियम येतो वर्षाचा फॉर 1 CR कव्हर. 9,000 रुपये वर्षाला म्हणजे 750 रुपये महिना. तुमचं किराणा माल पण कितीतरी जास्त येतं, दुधाचं बिल येतं 750 रुपये महिन्याचं, पेपराचं बिल 300 रुपये महिन्याचं येतं. 750 रुपये महिन्यामध्ये जी सगळ्यात अनफोर्सिन इव्हेंट आहे, जो सगळ्यात अनप्रिडिक्टेबल इव्हेंट आहे, त्याचं प्रोटेक्शन तुम्ही तुमच्या फॅमिलीला 1 कोटी देतात. त्या इव्हेंटमध्ये जर का दुर्दैवाने तुमचे 2 लिम्स अफेक्ट होतात तर तुम्ही स्वतःसाठी 1 कोटीचं प्रोटेक्शन करताय. जर का काही होत नाहीये पण मी वर्षभर ऑफिसला जाऊ शकत नाही, जे ऑफिस मला घर बसल्या पेमेंट देणार नाहीये, ते तुम्ही 60,000 रुपये महिन्याचं प्रोटेक्शन करताय वीकली कॉम्पेन्सेशनच्या थ्रू. आणि बाकीचे असे छोटे छोटे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्या पॉझिटिव्ह साईन आहेत त्या पॉलिसीच्या. देव करो की ह्या पॉलिसीचे, मेडिक्लेमचे, लाईफ इन्शुरन्सचे कुठलेही तुम्हाला पैसे वापरायला तुमच्या नॉमिनी पर्यंत लागायला नको. जेवढे पैसे वाया जातील तेवढा मी पण आनंदी असेल, माझे जे कोणी ऍडवायझर असतील ते पण आनंदी असतील, आणि तुम्ही पण तुमचे फॅमिली मेंबर्स तेवढेच आनंदी असतील. 9,000 रुपये भरून 1 कोटी मिळणार म्हणून कोणीच प्रे नाही करत की बाबा काय होऊ दे. इनफॅक्ट प्रे करतात की ते 9,000 जास्तीत जास्त वर्ष वाया जाऊ देत. सो फक्त कधी दुर्दैवाने ते ट्रिगर झालं आणि ते 9,000च्या अगेन्स्ट फॅमिलीला 1 कोटी मिळाले तर त्यांचं इमोशनल किंवा सायकोलॉजिकल लाईफ तर आपण सावरू शकत नाही,
पण फायनान्शियल तरी लाईफ तुम्ही त्यांचं स्टेबल ठेवू शकता किंवा आहे त्या लेवलला तरी मेंटेन ते करू शकता. थँक्यू सो मच. माझं नाव वैभव जोशी. बिंग फायनान्शियल ऍडवायझर. मी ही पॉलिसी प्रत्येकाला गेले 20 वर्ष रिकमेंड करतोय. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या क्लायंट्सकडे ही पॉलिसी मी दिलेली आहे. माझे ऍडवायझर्स तुम्हाला ही पॉलिसी सजेस्ट नक्कीच करतील. मी स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये सेल्स मॅनेजर पण आहे. लाईफ इन्शुरन्स मध्ये मी MDRT जे इंटरनॅशनल रेकग्निशन आहे त्या पर्टिक्युलर क्लबचा मी गेले 15-16 वर्ष मेंबर आहे. भारतामध्ये जेमतेम 5% ते 10% लोक त्या क्लबचे मेंबर असतात. 5%, नॉट इव्हन 5%, इट इज 2%. त्याच पद्धतीने 20 वर्षापासून आपण ह्याच्यात आहोत. त्याच्यामुळे सर्व्हिस हा माझा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे शेअर कराल, माझ्या ऍडवायझर्स कडे शेअर कराल किंवा तुमच्या कुठल्या ऍडवायझर्स कडे शेअर करा, कारण की हा मी ओपनली सगळ्यांना सांगतोय बघायला. तुमचं पण ऑलरेडी ऍडवायझर्स असेल. जी काही इन्फॉर्मेशन तुमची आताची आहे ती सगळीच्या सगळी तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. लाईफ इन्शुरन्स असू दे, हेल्थ इन्शुरन्स असू दे, नाही तर पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी. तुम्हाला जे काही आता प्रॉब्लेम्स आहेत, जे काही तुमचं आहे, लाईफस्टाईल आहे, तुमचं हाईट किती आहे, तुमची वेट किती आहे, तुमचे ऑपरेशन कुठली झाले आहेत का, नाही झाले आहेत का, अजून काही तुम्हाला लाईफ थ्रेटिंग आहे का तुमच्या रिलेटेड, हे सगळंच्या सगळं तुम्ही प्रत्येक इन्शुरन्स ऍडवायझरला एक्सप्लेन करणं गरजेचं आहेच. तो तुम्हाला विचारेल, एखादी गोष्ट तुम्हाला निग्लेक्ट करू शकाल असं वाटत असेल, पण तसं करू नका. 100% एक्सप्लेन करा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. स्टे सेफ, स्टे ॲट होम. आणि या लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल किंवा PA पॉलिसीचा तुम्हाला कधीच अर्ली बेनिफिट्स नको मिळाला ही माझी सदिच्छा आहे. आणि स्टे सेफ. थँक्यू सो मच.